आम्ही या पुतळा तोडणाऱ्यांविरोधात उघडपणे भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियातून आम्हाला अनेक धमकीवजा प्रतिक्रिया देखील मिळालेल्या आहेत। एवढंच काय, दस्तूरखुद्द नितेश राणे यांच्या फेसबुक पेजवर देखील आमच्या चॅनलच्या विरोधात निषेधाचा फलक झळकलाय। अर्थात आम्ही अशा विरोधी प्रतिक्रियांचा देखील खुल्या दिलानं स्वागत करतो, कारण प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि आपण आपल्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी जातीय अस्मितेचा आधार घेणं आम्हीच काय सकल मराठा समाज देखील मान्य करणार नाही असं आम्हाला वाटतं। त्यामुळेच तोडफोड संस्कृती विरोधातल्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत, कारण आम्ही लोकांची भूमिका मांडतो आणि ही सगळी जी आपण चर्चा केली त्या चर्चेमध्ये कुठलाही पूर्वग्रह दूषित नाही। चर्चेमधले जर का प्रत्येक वाक्य तपासलं तर त्या वाक्यामध्ये आम्ही कुठेही मराठा समाजाचे गुंड असंही म्हटलेलं नाहीये। हे सोशल मीडियावर ज्यांनी टाकलं त्यांचीच ही कल्पना असावी, पण आम्ही निश्चित हे कार्य करणाऱ्या, हे कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तींना आम्ही गुंड म्हटलं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। अशा बद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या, अनेक व्हॉट्सॲप मेसेजेस आले, अनेक प्रश्न विचारले गेले। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गेल्या काही चर्चेमध्ये झालेली आहेत। 2 चर्चा झालेल्या आहेत आतापर्यंत। या सगळ्या मुद्द्यावरती त्या चर्चांमध्ये जाऊन तुम्ही IBN लोकमतवरती बघू शकता, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। आणि अर्थातच हा जो राम गणेश गडकरी यांचा जो पुतळा आहे त्या संदर्भामध्ये तोडण्याच्या या कृत्यावरती नितेश राणे मात्र अजूनही ठाम आहेत। एवढंच नाही तर मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणूनच या प्रकरणात बोलत असल्याचा दावा ते करतायत। त्यामुळे नितेश राणेंची ही तोडफोडीची भूमिका सकल मराठा समाजाला खरंच मान्य आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। पाहुयात एक रिपोर्ट। पुण्यातल्या संभाजी उद्यानातल्या राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची ज्या गुंडांनी तोडफोड केली त्याचा संबंध नितेश राणेंनी थेट मराठा समाजाशी जोडून टाकला। इतकी टोकाची भूमिका मराठा समाज कधीच घेत नव्हता। त्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चे हे त्यांच्या शिस्तबद्धतेचे प्रतीक आहे। गडकरी पुतळा प्रकरणातले मास्टरमाइंड कोणीही असोत ते आम्ही शोधून काढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं। काही नादार लोक त्या ठिकाणी एखाद्या उद्यानामध्ये जाऊन राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी तोडतात, त्यावेळी मला दुःखानं सांगावंसं वाटतं, तुम्हाला संभाजी महाराजही समजले नाही, तुम्हाला शिवाजी महाराजही समजले नाही। पण मी या निमित्ताने सांगतो की ज्यांनी काम केलं ते तर पकडले गेले आहेत, पण त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे देखील या ठिकाणी निश्चितपणे आम्ही शोधून काढू। मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचं आव्हान स्वीकारत नितेश राणे यांनी राणा भीमदेवी थाटात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यामागे राज्यातला 32% मराठा समाजच आहे असं वादग्रस्त विधान केलं। महाराष्ट्राचा 32% मराठा समाज हा गडकरी पुतळा तोडणाऱ्यांचा मास्टर माइंड आहे। सगळ्या मराठा समाजाची भूमिका जी होती ती मी माझ्या माध्यमातून तिथे बोलून दाखवली। IBN लोकमत कधीच मराठा समाजच काय तर कुठल्याही समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही, पण ज्या गुंडांनी हे कृत्य केलंय त्यांचं समर्थन कुणी करत असेल तर त्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहूच। कुठलंही घटनाविरोधी काम करणारी व्यक्ती ही कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, आणि जर करतच असेल तर ती अराजकतेचंच प्रतिनिधित्व करते असं आम्ही मानतो। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।